श्री स्वामी समर्थ. आज मला मिळाली सुंदर अशी बातमी. काय ती व्हिडिओमध्ये मी पुढे तुम्हाला सांगतेच, पण त्याआधी सकाळी आज मी उठले आणि आज माझं थोडंसं उरकायची इच्छा झाली होती म्हणून मस्त असा ड्रेस घातला आणि उरकलं आणि नंतर बनवला साबुदाणा, कारण आज अण्णांचा होता उपवास एकादशी. मग त्यांना बनवलं आणि स्वतःला पण खायला घेतलं. त्यानंतर बाबा त्याला थोडंसं बाहेरचं दाखवत होते, त्यांचं मन रमवत होते. तोपर्यंत मी माझी सगळी कामे उरकून घेतली आणि इकडे मी हॉलमध्ये आले तर बघते तर काय, बाबा आणि प्रत्युष क्रिशूला कसं रांगायचं याची ट्रेनिंग देत होते. आता प्रत्युष पण तसं लहानच आहे, पण त्याला पण थोडंसं समजायला लागलं की आपण बाबाशी कसं वागायचं. त्यानंतर प्रत्युषने आणि मी उरकलं आणि आज अण्णा, मी आणि प्रत्युष रात्री 9:30ला मॅक्झिमम आळंदीला जायला निघालो होतो, कारण एकादशी होती आणि अण्णांचं आज दर्शन घ्यायचं राहिलं होतं. ते प्रत्येक एकादशीला जातात. मग आळंदीला पोहोचलो आणि आम्ही घेतली होती पत्रिका जी आम्हाला ठेवायची होती देवाला, आणि मी क्रिशूसाठी माळ घेतली होती त्याला घालायला. ते पण म्हटलं की माऊली महाराजांच्या पायाला लावून आणावी. मग थोडंसं आत गेलो तर बघतो तर काय खूप सारी रांग. आम्हाला 9:50ला आम्ही रांगेला लागलो, तर मॅक्झिमम आम्हाला 11 वाजता दर्शन भेटलं. रांगेमध्ये काय तर प्रत्युषने बनवले न्यू फ्रेंड्स, आणि त्यानंतर थोडंसं बोर झालं होतं पण त्याला थोडंसं बाहेरचं दाखवलं. आणि छान अशी बातमी म्हणजे काय की मी झालेली आहे मावशी, तर माझ्या बहिणीला झालेली आहे मुलगी. आणि खरं सांगते, आम्हाला मुलगीच पाहिजे होती, कारण आमच्या इथं मुलं खूप आहेत आणि मला पण 2 मुलं आणि तिला पण मुलगा होता. सो देवाने माझी प्रार्थना ऐकली. त्यानंतर घेतला प्रसाद आणि निघालो बाहेर. आणि बाहेर निघालो तर घरी जायला बघतोय तर काय की आमच्या बाबाला थोडंसं फिरायचं होतं म्हणून फिरवलो. आणि छान अशी देवाने बातमी दिल्याबद्दल देवाचे मी आभार मानते, कारण मी देवाला प्रार्थना करत होते की माझ्या बहिणीला मुलगी उद्या, आणि ती ऐकली आणि तसंच आम्ही निघालो घरी. असा केला दिवसाचा श्री स्वामी समर्थ. आज मला मिळाली सुंदर अशी बातमी. काय ती व्हिडिओमध्ये मी पुढे तुम्हाला सांगतेच, पण त्याआधी सकाळी आज मी उठले आणि आज माझं थोडंसं उरकायची इच्छा झाली होती म्हणून मस्त असा ड्रेस घातला आणि उरकलं आणि नंतर बनवला साबुदाणा, कारण आज अण्णांचा होता उपवास एकादशी. मग त्यांना बनवलं आणि स्वतःला पण खायला घेतलं. त्यानंतर बाबा त्याला थोडंसं बाहेरचं दाखवत होते, त्यांचं मन रमवत होते. तोपर्यंत मी माझी सगळी कामे उरकून घेतली आणि इकडे मी हॉलमध्ये आले तर बघते तर काय, बाबा आणि प्रत्युष क्रिशूला कसं रांगायचं याची ट्रेनिंग देत होते. आता प्रत्युष पण तसं लहानच आहे, पण त्याला पण थोडंसं समजायला लागलं की आपण बाबाशी कसं वागायचं. त्यानंतर प्रत्युषने आणि मी उरकलं आणि आज अण्णा, मी आणि प्रत्युष रात्री 9:30ला मॅक्झिमम आळंदीला जायला निघालो होतो, कारण एकादशी होती आणि अण्णांचं आज दर्शन घ्यायचं राहिलं होतं. ते प्रत्येक एकादशीला जातात. मग आळंदीला पोहोचलो आणि आम्ही घेतली होती पत्रिका जी आम्हाला ठेवायची होती देवाला, आणि मी क्रिशूसाठी माळ घेतली होती त्याला घालायला. ते पण म्हटलं की माऊली महाराजांच्या पायाला लावून आणावी. मग थोडंसं आत गेलो तर बघतो तर काय खूप सारी रांग. आम्हाला 9:50ला आम्ही रांगेला लागलो, तर मॅक्झिमम आम्हाला 11 वाजता दर्शन भेटलं. रांगेमध्ये काय तर प्रत्युषने बनवले न्यू फ्रेंड्स.